मी भीमराव कडाळे पाटील बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, पुणे जिल्हा परिषदेची अध्यक्षपदाची निवड होणार आहे. आता पंचायत समितीच्या सभापती पदांच्या निवडी झालेल्या आहेत त्या सगळ्या. म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये 13 पंचायत समिती आहेत. या 13 पैकी 10 पंचायत समित्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात गेलेल्या आहेत आणि 3 पंचायत समित्या मात्र विरोधकाच्या ताब्यात गेलेल्या आहेत. एक एकनाथ शिंदेच्या ताब्यात गेली आहे शिवसेनेच्या, एक उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या ताब्यात गेली आणि तिसरी भारतीय जनता पक्षानं जिंकलेली आहे. म्हणजे आजपर्यंत 1962 पासून भारतीय जनता पक्षाची सत्ता या पंचायत समितीवरती आलेली नव्हती. पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाची सत्ता या पंचायत समितीवरती आलेली आहे आणि ती राहुल कुल यांच्या माध्यमातून. राहुल कुल हे त्यांचे वडील पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेसचेच होते, परंतु सध्या त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला होता. निवडून आले रासप मधून, गेले भाजपमध्ये. तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो. एक सभापती कोण झालं, उपसभापती कोण झालं किंवा काय झालं, याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्रात सत्तेत आल्यापासून, देशात सत्तेत आल्यापासून जिथं हवी तिथं सत्ता, अशा पद्धतीचं काम हे भारतीय जनता पक्षानं सध्या सुरू केलेलं आहे. जिथं आपली माणसं कमी असतील तिथं विरोधकाची माणसं विकत घ्यायची, परंतु आपण तिथं सत्ता प्रस्थापित करायची. जसं की चंद्रपूरमध्ये बघा, विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्या वादामध्ये भारतीय जनता पक्षाचा तिथं महापौर बसला. काँग्रेस पक्षाची सत्ता आली होती, परंतु काँग्रेस पक्षातच 2 गट झाले आणि या 2 गटाचा वाद एवढा विकोपाला गेला की अक्षरशः तिथली सत्ता भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात गेली. काँग्रेसला तिथं सत्ता स्थापन सुद्धा करता आली नाही. सगळ्यात जास्त काँग्रेसचे नगरसेवक तिथं निवडून आले. त्यांना शिवसेना ठाकरे गटाची साथ होती, वंचितची साथ होती, परंतु अचानक त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाची वाताहत झाली आणि काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी सत्ता प्रस्थापित करता आली नाही, तर तिथं भाजपची सत्ता आली. अशाच पद्धतीनं अनेक ठिकाणी भाजपनं सत्ता बळकावलेल्या आहेत. आता बघा, पुणे जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा भाजपचा प्रयत्न सुरू आहे की झेडपीचा अध्यक्ष आपल्याला कसा बसवता येईल. पुणे जिल्ह्यामध्ये 13 पंचायत समित्या आहेत. या 13 पंचायत समित्यांमध्ये 13 पैकी 10 पंचायत समित्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाची सत्ता आलेली आहे आणि त्याची सभापती निवड सुद्धा झालेली आहे. इंदापूरची झाली, बारामतीची झाली, दौंडची सुद्धा झालेली आहे. आणि या दौंडमध्ये बघा, कधी काळी भारतीय जनता पक्ष नव्हता. 1962 पासून पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाचा सभापती दौंड पंचायत समितीवरती बसलेला आहे. आता दौंड पंचायत समितीमध्ये बघा, दौंड पंचायत समिती या ठिकाणी 8 जागा भारतीय जनता पक्षानं जिंकल्या दौंड पंचायत समितीमध्ये. आणि 8 जागा जिंकून सुखदेव चोरमले यांची भारतीय जनता पक्षानं सभापती म्हणून निवड केली. तर उपसभापती पदाची सुद्धा या ठिकाणी निवड करण्यात आली. बघा, 15 सदस्य संख्या असलेला हा दौंड तालुका, या तालुक्यामध्ये बघा पूर्वी 10 गण होते, म्हणजे 10 पंचायत समिती सदस्य होते. आता ते त्याचे 15 झाले होते. आता त्यापैकी बघा, म्हणजे हे राष्ट्रवादी काँग्रेसचा जो तिथं अंतर्गत जी गटबाजी आहे, म्हणजे रमेश थोरातांचा एक गट आहे, वीरधवल जगदाळे यांचा एक गट आहे. वीरधवल जगदाळे आणि
रमेश थोरात असे दोन्ही लोक राष्ट्रवादी काँग्रेसचं काम करतात. म्हणजे रमेश थोरात यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीतनं निवडणूक लढवली, तुतारीवरती लढवली. तेव्हा वीर धवल जागदाळे हे अजित पवार गटाचं काम करत होते, ते मात्र यांच्या सोबतच राहिले, राहुल कोले यांच्या सोबतच राहिले. परंतु आताच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मात्र हे दोन्ही एकत्र असताना सुद्धा एकमेकाचे उमेदवार कसे पाडायचे, त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसची दौंडमध्ये सत्ता आली नाही. तिथं भारतीय जनता पक्षाची म्हणजे राहुल कोले यांची सत्ता आली. तिथं 8 सदस्य त्यांचे निवडून आले आणि पंचायत समितीचा सभापती सुद्धा म्हणजे सुखदेव चोरमले आणि उपसभापती अमृता गिरमकर यांना करण्यात आलं. आता दौंड तालुक्यामध्ये चित्र वेगळं झालेलं आहे. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला आपलं वर्चस्व प्रस्थापित करता आलेलं नाही. म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये 13 पंचायत समित्यापैकी 10 पंचायत समित्यांमध्ये राष्ट्रवादीने एखादी सत्ता आणली, परंतु 3 पंचायत समित्या का अशा गेल्या, म्हणजे खेड पंचायत समिती गेली, दौंड पंचायत समिती गेली आणि जुन्नर पंचायत समिती गेली. म्हणजे अशा 3 पंचायत समित्या, म्हणजे एकीकडं एकनाथ शिंदे यांच्या गटाची सत्ता आली, दुसरीकडं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची सत्ता आली खेडमध्ये आणि दौंडमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आली. आता राहुल कोले यांचं वर्चस्व दौंड तालुक्यातून हळूहळू कमी होत चाललेलं आहे. परंतु या ज्या काही निवडणुका आहेत, या निवडणुकींमुळं पुन्हा त्यांचा एक आत्मविश्वास वाढत चाललेला आहे की लोक आता आपल्या पाठीशी आहेत, जनता आपल्या पाठीशी वाढत चाललेली आहे. म्हणजे पुन्हा एकदा आपण तालुक्याची सगळी सत्ता आपल्या ताब्यात ठेवू शकतो, असं एकंदरीत चित्र निर्माण झालेलं आहे. आता झेडपीच्या ज्या काही जागा आहेत, जिल्हा परिषदेमध्ये मात्र राष्ट्रवादी भक्कम झालेला आहे. जिल्हा परिषदेमध्ये मात्र राष्ट्रवादीची निवडून आलेले आहे, वीर धवल जागदाळे निवडून आलेला आहे, रमेश थोरातांच्या इथला निवडून आलेला आहे. म्हणजे असं एकंदरीत चित्र आहे. परंतु मात्र पंचायत समिती मात्र हातून निघून गेल्यामुळं काहीस राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाची सुद्धा नाराजी आहे की तुम्ही जर दोघांनी मिळून काम केलं असतं तर मात्र पंचायत समिती सुद्धा आपल्या ताब्यात आली असती, असंही सांगितलं जातं. परंतु वर्चस्वाची जी लढाई आहे, या लढाईमध्ये कुठंतरी कुरघोड्या करणे, एकमेकाच्या पाय ओढणे असं सुद्धा एकंदरीत होतं. आता 2029 ला विधानसभेची निवडणूक आहे. 2029 ला सुद्धा समजा जर आता बघा जिल्हा परिषदेचं अध्यक्ष कुणाला करायचं ह्याचा आता सध्या संभ्रम सुरू आहे. परंतु ह्याच्यात जर दौंड तालुक्यामध्ये जर दिलं, वीर धवल जागदाळेंना जर जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद जर दिलं गेलं तर मात्र वीर धवल जागदाळे हे विधानसभेचे उमेदवार सुद्धा असू शकतात. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक काम करून लोकांपर्यंत पोहोचण्याचं एकमेव साधन आहे जिल्हा परिषद. बघा इंदापूर तालुक्याला सुद्धा असंच झालं होतं की 2009 साली विधानसभेला दत्तात्रय भरणे यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले, 2.5 वर्ष लोकांपर्यंत पोहोचले, लोकांची कामं केली आणि 2014 ला विधानसभेवरती निवडून आले, आमदार झाले. त्यानंतर 2019 ला सुद्धा थोड्याफार मतांनी का होणार पण आमदार झाले. आता 2024 ला 20-22 हजार मतांनी निवडून आले. म्हणजे बघा जिल्हा परिषद सुद्धा किती महत्वाची आहे. जिल्हा परिषदेचं सदस्य किंवा जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद जरी मिळालं तरी ते अध्यक्षपद किती महत्वाचं आहे, त्याच्या माध्यमातून किती कामं करता येतात हे सुद्धा आपल्याला दिसतं. तसंच वीर धवल जागदाळे यांना जर जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद दिलं तर ते पुन्हा रमेश थोरात विरुद्ध वीर धवल जागदाळे असं चित्र सुरू होईल. म्हणजे जिल्हा परिषदेचं अध्यक्षपदाची निवड सुद्धा महत्वाची आहे. म्हणजे येणाऱ्या 2029 ला विधानसभेला नेमकं काय चित्र होईल हे सुद्धा सांगता येणार नाही मित्रांनो, असं आहे. परंतु कसं का असेना आता जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष वगैरे ठरेल, परंतु पंचायत समितीला मात्र भारतीय जनता पक्षानं दौंडमध्ये आपला
सभापती बसवला 1962 पासून 62 नंतर हा पहिल्यांदाच म्हणजे आजवर भारतीय जनता पक्षाची ग्रामीण भागामध्ये सत्ता नव्हती. तसंच दौंड असेल किंवा इंदापूर बारामती हे जे पट्टा आहे या पट्ट्यामध्ये भारतीय जनता पक्षाची कधीही सत्ता नव्हती. ही पहिल्यांदाच दौंडच्या रूपानं भारतीय जनता पक्षानं आपला तिथं पाय रावलाय असंही म्हणता येईल. आता याचा फायदा राहुल कोल यांना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये होईल. म्हणजे विधानसभेच्या कार्यकाळामध्ये निवडणुकीमध्ये जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी हा महत्वाचा मार्ग आहे. तसं ते आमदार सुद्धा आहेत भारतीय जनता पक्षाचं, परंतु 2029ला त्यांचं काय होईल ते सांगता येणार नाही. त्यांच्याबाबत लोकांमध्ये मोठी नाराजी आहे, संभ्रम आहे. तो संभ्रम दूर करण्यासाठी ग्रामीण भागाला जोडणारी एक नाळ म्हणजे पंचायत समिती असते आणि त्या पंचायत समितीमध्ये त्यांना यश हे मोठ्या प्रमाणामध्ये आलेलं आहे. आणि तसंच विधानसभेला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये यश येईल का हे सुद्धा बघणं महत्वाचं आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समे, भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.